मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती महामेगा ब्लॉक, गाड्या विलंबानं, प्रवाशांचे हाल, प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी। राज्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट। अहमदनगरमध्ये गावांना 5 दिवसांनी पाणी पुरवठा, तर भंडाऱ्यामध्ये तलाव कोरडे पडल्यानं वन्य प्राण्यांचे हाल। आचारसंहिता शिथिल करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार। नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथिल होणार नाही, आयोगानं फेटाळली सरकारची विनंती। बंगळुरूच्या गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्रानं हटवलं। महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क सुद्धा हटवण्याची मागणी। मुंबईवरती पाणी संकट। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 8% पाणी साठा। 5 जूनपासून 10% पाणी कपात। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले। तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू। अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंटला दणका देणार। राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर। विक्रोळीमध्ये माढाच्या इमारतीमध्ये घराचा स्लॅब कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू। दुर्घटनेला फेडरेशन आणि माढा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप। राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली। 6 जुलैच्या ऐवजी आता 21 जुलैला परीक्षा होणार। कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णाला अटक। जर्मनीमधनं परतल्यावर तातडीनं बंगळुरू विमानतळावरती अटक। आज कोर्टात सादर करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरात घेतलं दर्शन। विवेकानंद स्मारकावर 1 जूनपर्यंत ध्यानधारणा। अभिनेता सनी देओलला पोलिसांकडून चौकशीचं समन्स। 2016 पासून चित्रपटात काम करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचा व्यावसायिकाचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।